राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. शिक्षण मंत्र्यांचा विधान परिषदेत गौप्यस्फोट. विविध घोटाळ्यांचे अहवाल दडपणारे मंत्रालयातच. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर. महासंपर्क अभियानासंदर्भात भाजपची आज आढावा बैठक. कॉपीमुक्त कायम ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शेतकऱ्यांना सोलार पंपसाठी 57,600 रुपये अनुदान केंद्र सरकार देणार. आता बातमीपत्र विस्ताराने. विविध घोटाळ्यांशी संबंधित चौकशी समित्यांचे अहवाल दडपून ठेवणारी रॅकेट सध्या मंत्रालयात जोरात कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट शिक्षण मंत्री यांनी विधान परिषदेत केला. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील घोटाळ्याप्रकरणी येत्या 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील कर्मचारीच अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून शासनास पत्र प्रस्ताव सादर करीत असल्याबद्दल रामनाथ मोते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान तावडे यांनी हा गौप्यस्फोट केला. केवळ शिक्षण विभागातच नव्हे तर मंत्रालयातील सर्वच विभागात विविध प्रकारांशी संबंधित अहवाल दडपून ठेवणारे किंवा लांबणीवर टाकणारे रॅकेट कार्यरत आहेत. विविध अनियमिततांची चौकशी करण्यासाठी समित्या नेमल्या जातात, मात्र संबंधित दोषी अधिकारी सेवानिवृत्त होईपर्यंत या टोळ्या चौकशी समित्यांचे अहवालच दाबून लांबणीवर टाकतात. अशा टोळ्या मंत्रालयात सर्वच विभागात कार्यरत आहेत. असे रॅकेट चालविणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. दरम्यान ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील कर्मचाऱ्यांनीच अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून गैरप्रकार करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते, मात्र 8 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अजून अहवाल आलेला नसून आता अन्य विभागातील उच्च अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल आणि येत्या 2 महिन्यात या प्रकरणी दोषीवर कारवाई केली जाईल, असेही शिक्षण मंत्री यांनी सांगितले आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेचा लाभ मिळावा म्हणून महापालिकेने शुक्रवारी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. 100 गुणांपैकी किमान 90 गुण मिळतीलच असा विश्वास प्रशासन जोपासत असल्याने या योजनेचा लाभ देखील नांदेड महापालिकेला मिळेल असे प्रशासकीय पातळीवर सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्याच्या 25 तारखेला स्मार्ट सिटी या योजनेसह आणखी 2 महत्वाकांक्षी योजनेचे उद्घाटन दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात केले. तत्पूर्वीच स्मार्ट सिटी योजनेसाठी निवडलेल्या पहिल्या 100 शहरांची यादी व्हॉट्सअपवर फिरण्यास प्रारंभ झाला होता. या 100 शहराच्या यादीमध्ये नांदेड महापालिकेचे नाव नव्हते. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील 10 शहरांचा या योजनेचा लाभ दिला जाईल असे धोरण पूर्वी जाहीर केले आहे. या 100 शहरांच्या यादीत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या बड्या शहरांसह आणखी एका शहराचे नाव समाविष्ट होते. ही यादी खरी आहे असे जरी ग्राह्य धरले तरी उर्वरित 4 शहरांमध्ये नांदेडचा समावेश निश्चितपणे लागू शकतो असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब अशी की केंद्र शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्पर्धात्मक पातळीवर पात्र ठरलेल्या शहरांनाच या योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केल्यामुळे व्हॉट्सअपवर फिरणारी 100 शहरांची यादी ही बोगस असल्याचे महापालिकेतील जबाबदार सूत्रांचे सांगणे आहे. ही यादी अधिकृत आहे. केंद्र शासनामार्फत ती तयार केली गेली आहे. याचे कोणतेही चिन्ह यादीच्या आसपास नसल्यामुळे ही यादी निव्वळ बोगस असल्याचे सांगण्यासही हे सूत्र विसरत नाहीत. स्पर्धात्मक पातळीवर पात्र ठरलेल्या शहरांची निवड या योजनेसाठी केली जाणार आहे. अद्याप स्पर्धाच झाली नसल्याने केंद्र शासन अशी यादी तयार करू शकत नाही असा विश्वासही महापालिका प्रशासनाला आहे. दुसरीकडे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाकडे 30 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे प्रयोजन होते. त्याला अनुसरून आज महापालिकेच्या वतीने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येथून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे जाईल. त्यानंतर केंद्राचे एक पथक महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांची पाहणी करण्यासाठी येईल. त्यानंतर नांदेड महापालिकेला या योजनेचा लाभ दिला जातो की नाही याचा निर्णय होणार आहे.
भाजपाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महासंपर्क अभियानासंदर्भात आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले आहे. आनंद सागर मंगल कार्यालय आसना पुलाजवळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस भाजपाचे प्रदेश सहसंघटक मंत्री डॉक्टर राजेंद्र फडके हे मार्गदर्शन करणार असून याबरोबरच भाजपाचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर, सूर्यकांता पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी खासदार डी.बी. पाटील, ओमप्रकाश पोकरनाथ, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, डॉक्टर धनाजीराव देशमुख, प्रवीण साले आदी मार्गदर्शन करणार असून या बैठकीस भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राम पाटील रातोळीकर व डॉक्टर धनाजीराव देशमुख यांनी केले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत फेरपरीक्षेच्या अनुषंगाने कॉपीमुक्त वातावरणासाठी कडक कारवाईचे धोरण ठेवा असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी दिले आहेत. माध्यमिक शालांत परीक्षा 21 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यासाठी आयोजित कार्यक्रमात आलेल्या दक्षता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 20 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. त्यामध्ये 23 जुलै रोजी इंग्रजी आणि 24 व 25 जुलै रोजी गणित विषयाची परीक्षा होणार आहे. या विषयासाठी सर्वाधिक परीक्षार्थीची नोंदणी केली गेली आहे. यावर जिल्हाधिकारी काकानी यांनी 3 दिवसासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश विभागीय मंडळ, शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार बैठे पथक, भरारी पथक तसेच उत्तरपत्रिका तपासणी केंद्र या ठिकाणी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात या परीक्षा दरम्यान कॉपी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेला कारवाईबाबत सतर्क करण्यात यावे. गैरप्रकारावर करावयाच्या कारवाईबाबत पोलीस यंत्रणेला संबंधित तरतुदी कळवण्यात याव्यात. जिल्हा स्तरावरील 3 विशेष भरारी पथकांची स्थापना करून कोणताही गैरप्रकार होऊ नये, कॉपीमुक्त वातावरण राहावे यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी दिले आहेत. केंद्र सरकारने सोलरवर चालणारे कृषी पंप देशभर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना 57,600 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक पंप आणि डिझेल कृषी पंपाला उत्तम पर्याय म्हणून सोलार कृषी पंप पुढे आला आहे. अर्थात हा पंप अतिशय महाग असतो. मात्र सोलार पंप बसवल्यानंतर शेतकऱ्याला इतर पंपाप्रमाणे देखभाल, वीज बिल खर्च करावा लागत नाही. सरकार आता 2 HP सोलर पंपासाठी जास्तीत जास्त 57,600 रुपये अनुदान देणार आहे. तसेच 3 HP ते 5 HP पर्यंतच्या सोलार पंपाकरिता 54,000 रुपये अनुदान दिले जाईल. सोलार पंपाबाबत केंद्रीय कृषी मंत्रालय आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय एकत्रितपणे प्रस्ताव तयार करीत आहेत. कृषी यांत्रिकीकरणाच्या उपअभियानातून सोलार कृषी पंपासाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव या प्रस्तावात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सध्या राज्य शासनाने आत्महत्याग्रस्त 6 जिल्ह्यांमध्ये सोलार पंपासाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. ही योजना राज्यभर राबविली जाण्यासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्रपणे सविस्तर आदेश काढण्याची गरज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्रातल्या पाण्याचा एकही थेंब गुजरातला देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. काश्मीरमध्ये फडकले पाकिस्तान ICCचे झेंडे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नांदेडला पोलिसांचे संचलन. भारतात डेंग्यूचा प्रसार वेगाने. जातीनिहाय जनगणना आकडेवारी प्रसिद्ध होणार, अर्थमंत्री अरुण जेटली. आजचे वाढदिवस. प्राध्यापक डॉक्टर R.D. देशमुख, विकास गजबारे, दत्ता माने, मोहन काळे, नितेश कदम, अंकुश सावंत, रोहित उत्तरवार, बापू भगत, राजू भारती, शिल्पा जाजू, सुरेश कदम, मनोज रेड्डी, अरविंद गुरवे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता.
कलावतीबाई केरबाजी जनकवाडे, गंगाबाई व्यंकटी जवादवार, रुक्मिणबाई नरेंद्रराव शेळके, मुंजाजी कामाजी गायकवाड. आजचा सुविचार, आधी विचार करा मग कृती करा. संतोष साखरे, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. शिक्षण मंत्र्यांचा विधान परिषदेत गौप्यस्फोट, विविध घोटाळ्यांचे अहवाल दडपणारे मंत्रालयातच. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर. महासंपर्क अभियानासंदर्भात भाजपची आज आढावा बैठक. कॉपीमुक्त कायम ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शेतकऱ्यांना सोलार पंपसाठी 57,600 रुपये अनुदान केंद्र सरकार देणार. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.